हाय, मी ऋतुजा. तर ना आज होती हनुमान जयंती. हनुमान जयंतीला असते आमच्या गावची यात्रा. रात्री 12 वाजल्यापासून दंडवत चालू होतं. त्याच्यानंतर 6च्या दरम्यान हनुमान जयंतीचा कार्यक्रम होतो. सकाळी 9, 9:15 वाजता शेरण्यांचा कार्यक्रम चालू होतो. ते 4:30 वाजता शेवटची शेरणी असते. 4:30 वाजता त्यानंतर देवाची सवारी असते आणि नंतर गाडे ओढण्याचा कार्यक्रम असतो. या ठिकाणी प्रत्येकाची शेरणी अशी वेगवेगळी असते. सगळी आमची जी वस्ती आहे ना, त्यांची आणि आमची एकत्र शेरणी असते. आणि इथे आरुषलाही घेतला आहे डान्स करायला, पण त्याचं काय जास्त असं तो जरा जास्त कम्फर्टेबल नव्हता झाला, म्हणून तो जरा लाजतच होता. आमच्या गावची यात्रा म्हणजे एक मोठा सोहळाच असतो जणू. सगळे लोक लांबून लांबून येतात. माझाही जायचा काही प्लॅन नव्हता, कारण लग्नाच्या वेळेस मी भरपूर दिवस राहिलेली होती, पण देवाने मला शेवटी बोलवून घेतलंच. आणि लहानपणापासून आमची यात्रा म्हणजे आमच्यासाठी एक मोठा सणच असतो आणि सगळ्यांसाठी असेलच, कारण की यात्रेलाच सगळेजण आवर्जून येतात, सगळ्यांच्या गाठी भेटी पडतात. आणि आमच्या यात्रेला खूप लांबून लांबून लोक येतातच आवर्जून. या ठिकाणी सगळ्यांनी ना पायरीगणीच नारळ फोडले आणि नंतर त्याचाच प्रसाद असा वाटत होते. माझे भैया लोक सगळे प्रसादच वाटपाचा कार्यक्रम करत होते. आणि गावची यात्रा म्हटलं की सगळ्यांनी मिळून मिसळून एकत्र येण्याचा सोहळा असतो जणू. हे झाला आमचा शेरणीचा कार्यक्रम. त्याच्यानंतर गाडं ओढण्याचं मी दुसऱ्या पार्टमध्ये शेअर करते. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.